चर्चा करतो आव्हाडांचं काय चुकलं याचं कारण असं आहे की आमदार असताना त्यांनी एखादं भाषण केलं किंवा त्यांनी काही मुद्दे मांडले तर त्याला विरोध करण्याचं काम शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे, त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांचं भाषण रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे, शरद पवारांनी पत्र लिहून त्यांना संरक्षण देण्याची मागणी केलेली आहे। जर कोणी आपलं मत मांडत असेल तर अशा प्रकारचा धुडगूस घालण्याचा अधिकार या महाराष्ट्रात कुणी दिलेला आहे, या प्रकारची ही चर्चा आहे। मी अनिल गोटे यांच्याकडे पुन्हा जातो। अनिल गोटे साहेब, नाही मी येतो त्या पहिलं अनिल गोटे यांच्याकडे येतो। गोटे साहेब, जसं म्हणजे तुमच्या बाजूनी जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तुम्हाला छत्रपती आठवतात। आता छत्रपती म्हणजे छत्रपती का साथ मोदी के हा ही जे काही घोषणा होती, आता एवढा सगळा वाद सुरू असताना भाजपकडून किंवा मुख्यमंत्र्यांकडून अशा प्रकारचं कुठलाही स्पष्टीकरण का येत नाहीये की आम्ही हा जो पुरस्कार दिलाय तो योग्य आहे, तो योग्य व्यक्तीला दिलाय, असं का सांगितलं जात नाही? असं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी खुलासा करणं ही वेगळी बाब आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एका विशिष्ट वर्गाला वेगळी बाब कशी असू शकते? या महाराष्ट्रातील सर्वोच्च जो पुरस्कार आहे तो पुरस्कार राज्य शासनाने बाबासाहेब पुरंदरे यांना दिलेला आहे। 3-4 महिन्यापासून हा सगळा गोंधळ सुरू आहे, त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे की नाही पाहिजे? लक्षात ठेवा, वेळ ज्या वेळेला योग्य वेळ येईल त्यावेळेला मुख्यमंत्री त्यांची भूमिका स्पष्ट करतील। पण एक गोष्ट मी सांगतो, तोपर्यंत हा गोंधळ होऊन द्यायचा असं भाजपची इच्छा दिसतंय का? तोपर्यंत हा गोंधळ होऊन द्यायचा असं दिसतंय? हा तणाव वाढवायचा असं तुम्हाला वाटतंय? अहो असं माझ्या आजच्या ठरावात म्हटलंय, मी त्या ठरावामध्ये म्हटलंय की जितेंद्र आव्हाड यांना विरोध करण्याचा घटनात्मक हक्क आणि अधिकार आहे, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही काय। पण समाजामधल्या उच्च जे आदर्श आहेत समाजाचे त्यांच्याबद्दल एकेरी उल्लेख करणं, कुणीही करणं हे बरोबर नाही, हे माझ्या याच्यात म्हटलंय। वाचून दाखवू का? नाही ठीक आहे, गजबी बोला। या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छेल, आम्हाला यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही। जितेंद्र आव्हाड आपल्या जागी एकदम करेक्ट आहे। या ठिकाणी जो काही सत्य इतिहास जेव्हा जनतेच्या समोर येतो, सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा सुरू केली या ठिकाणी दलितांच्या मुलींकरता, त्यांना याच जातीवादी लोकांनी त्यांच्या अंगावर शेण फेकलं, त्याच महात्मा फुलेंनी पहिला हौद त्या दलितांकरता उघडा केला, तर त्यांना त्या ठिकाणी रोखण्यात आलं। बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना त्या ठिकाणी मुठमाती देण्याचा प्रयत्न करण्यात आला। अशा ठिकाणी असंच जर आयुष्यभर चालत राहिलं आणि आताही सुरू राहिलं, त्यावेळेस सुद्धा त्यांना सत्य भूमिका वठवत असताना या ठिकाणच्या गरीब दब्या कुचल्या लोकांना जर न्याय द्यायचा असेल तर ते लोक जर वर आले तर त्यांना कसं दाबायचं? प्रत्येक गावामध्ये हिंदू मुस्लिम, हिंदू बौद्ध असे आज पण वाद आहे, ते कोण पेटवत आहे? वस्तीमध्ये आज पण अस्पृश्यता आहे, आज पण त्या ठिकाणी गेलं पाहिजे। त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड जर आवाज उठवत असेल, त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या जातीवादी शक्तीकडून होत असेल तर हे बरोबर नाही आहे आणि त्यांना बोलण्याचा अधिकार आहे। भारतीय संविधानाने आम्हाला फंडामेंटल राईट्स दिले आहे, त्या फंडामेंटल राईट्सनुसार जर त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड बोलत असतील, ते सुद्धा जनप्रतिनिधी आहे, ते निवडून आलेले आहे, ते त्यांनी वाईट काहीच बोललं नाही, त्यांनी पुरावा द्या गोटे साहेबांनी आम्हाला। त्याच्यानंतर आजही आम्ही खेड्यापाड्यात जातो, तोच वाद त्या ठिकाणी कोण उकरून काढते? आव्हाड साहेब काय बोलण्याचा पुरावा आमच्याकडे आहे। आव्हाड साहेबांनी सुरुवातच कार्यक्रमाची करताना माननीय संभाजीराव भिडेगुरूंच्या माझ्याकडे त्याचा पुरावा आहे, त्याचा आपण नंतर तुम्हाला लोकांना कळू द्या। चला बोला, मी आत्ताच ऐकू शकतो तुम्हाला स्वतः आव्हाड काय म्हणाल्याची ऑडिओ क्लिप आहे, त्याच कार्यक्रमाची जिकडून सुरुवात झाली त्या कार्यक्रमाची। तर तुम्ही आपली वेळ दिला तुम्ही ती ऑडिओ क्लिप इकडे ऐकू शकता। तुम्ही सांगा, शब्दात सांगा काय 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 म्हटले ते। गुरुजींविषयी ते एकरी असताना आम्ही स्वतः गुरुजींना तो शब्द वापरू शकत नाही। त्या स्थानिक लोकांना सांगितलं गेलंय, जी सांगितली की गुरुजींनी मिरज दंगल भडकवली। आता जे काही गोटे साहेब म्हणाले की कुठलाही पुरावा, कुठलाही गुन्हा गुरुजींविरुद्ध नसताना असं का बोलत आहे सारखं? याचा अर्थ खोटेपणा लोकांच्या मनात ठसवला जात आहे। आणि असा एक तरी गुन्हा दाखवा की त्यावेळेला त्या दंगलीमध्ये, मिरजच्या दंगलीमध्ये गुरुजींविरोधात एक गुन्हा आहे। उलट त्यावेळेचे जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री श्री पतंगराव कदम साहेब यांच्या विनंतीवरून गुरुजी 10 दिवस सांगलीमध्ये सायकलवरून फिरून ती दंगल थांबवली, याचा स्वतः जिल्हाधिकारी मध्ये नोंद यायची।
आपण पाहिजे ते तपासावी. चला कुंजीर साहेब बोला. संदीप मी येतो तुमच्याकडे. कुंजीर बोला. मिरज दंगल काय किंवा सांगलीमध्ये सुद्धा दंगल झाली होती. नाही मिरजेचा तुम्ही एक गुन्हा दाखवा मिरजे दंगलाला गुरुजींच्या विरोधातला. त्या दंगलीचा विषय होता. कारण तुम्हाला सांगतोय त्यावेळेला गृहमंत्री राष्ट्रवादीचेच होते, जयवंतराव पाटील. चित्रपटावरून दंगल केली होती. जोधा अकबरच्या विषयावरून दंगल सांगलीमध्ये घडवली होती. कृष्ण प्रकाश त्यावेळेस तिथले SP होते आणि त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांनी त्यांना अक्षरशः गुरुजींना अफजल खानाचा वध त्यांनी अफजल खानाचा वध याच्यावरून दंगल झालेली आहे. आणि ते एक वेगळी नाही ठीक आहे. ती एक दंगल वेगळी आणि ही आता पण मी दुसरी पुन्हा दोन दंगल पुन्हा मी झालेली. बळवंत दळवी यांच्याकडे जातो. दळवी साहेब मला सांगा की जितेंद्र आव्हाडने म्हटलं की आणि भिडे गुरुजींनी दंगल केली आहे, तर ती सत्य होते का? लोकांना माहित नाही का सत्य? म्हणजे ते बोलले म्हणून तुम्ही त्याचा गळा पकडणार? दोन म्हणजे दंगल कायदा झालेले तुम्ही आहे. हातात घेणार? मुळात नाही, विषय कायदा असा तुम्ही हातात घेतला की नाही याचं मुळात उत्तर विषय द्या. असा, ऐका. नाही मुळात विषय काय? जर त्यावेळेला मुळात ती विषय लोकं काय आहे गेल्यानंतर- मला सांगा. हा, मुळात सांगतो, विषय सांगतो, काय आहे ऐकून मला घ्या. हे सांगा. अत्यंत शांतपणे सांगा. हो. समजा ज्यावेळेला- जितेंद्र आव्हाडांनी अशा जे प्रकारचं बोलले- वक्तव्य केलं तर तुम्हाला काय सरकारने पोलीस म्हणून काय नियुक्ती केलाय? तुम्हाला काय SP म्हणून नियुक्ती केलाय किंवा कायदा हातात घ्या म्हणून तुम्हाला दंडुके हातात दिलेत का? काय तुमची भूमिका काय असायला पाहिजे? त्या कार्यक्रमाच्या आधी विनंती केली गेली होती की गुरुजींबद्दल अशा काही गोष्टी सांगलीमध्ये बोलवू नका. त्यानंतर त्या कार्यक्रमाला आम्ही जाऊ शकत नाही का? आम्ही जाऊ शकतो. दुसरी गोष्ट, जर स्टेजवरती गेल्यानंतर जे सुरुवातीलाच कार्यक्रमाचं गुरुजींबद्दल वाईट बोलत असतील तर आमचे नितीनदादा चौगुले हे स्टेजवर जाऊन त्यांना विनंती पोलीस करत होते. तक्रार का नाही केली मला सांगा? केलेली आहे की. नाही, तपास तुम्ही आहे. त्यांच्यावर आरोप तक्रार करता म्हणजे काय असते? जातीयवाद. तुम्ही त्यांच्यावर आरोप करता की जातीयवाद ते पेरताय, पण तुम्ही काय करताय मला सांगा ना. आम्ही काय त्यांनी करतो? केलं म्हणून तुम्ही लाखो करताय. लोक आज संदीप मोहीम- प्रधान, लाखो संदीप लोक आज- प्रधान मला हे सांगा की हे सगळं मी ऐकल्यानंतर मला हे सांगा, हा वाद जो आहे हा सरकारने मिटवला पाहिजे. कारण त्यांनीच पुरस्कार दिलेला आहे. त्यांनी बैठका घेऊन सांगितलं पाहिजे की हा पुरस्कार योग्य आहे अयोग्य आहे, क्या आपली भूमिका आहे ती स्पष्ट केली पाहिजे. हे का होत नाहीये? सरकार मुद्दामून हा वाद पुढे नेतं? नाही असं आहे, सरकारनी त्यांच्या पद्धतीने कुणाला पुरस्कार द्यायचा आहे त्याचा निर्णय घेतला आहे आणि ज्या अर्थी म्हणजे पुरंदरे यांचं नाव त्यांनी निश्चित केलंय म्हणजे त्यांचं या पुरस्काराला समर्थन आहे. आता तू म्हणतो तसं की हा पुरंदरे यांना पुरस्कार दिल्यामुळे वाद होईल हे कदाचित सरकारमधल्या लोकांना माहीत असेल आणि मग आता त्याच्यातून वाद निर्माण व्हावा हा उद्देश जर सरकारचा असेल तर तो एक वेगळा भाग झाला. मला मगाचपासून मी ऐकतोय की मिरजच्या दंगलीमध्ये संभाजीराव भिडे यांचा हात आहे आणि असे आरोप होत आहेत. माझं म्हणणं असं आहे की ती दंगल झाली तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृह खातं होतं आणि स्वर्गीय आपले RR पाटील साहेब हे सांगलीतलेच, ते तिथं गृहमंत्री होते. जर असा हात होता तर त्याच वेळी कारवाई का नाही केली हा एक मुद्दा. पण मला एक दुसरा मुद्दा असा वाटतो की एकीकडे अशा पद्धतीने एक राष्ट्रवादीकडून एक प्रयत्न होत आहेत. आज आपण देशपातळीवर काय बघतोय की गिरिराज सिंग पासून अनेक भाजपशी संबंधित नेते आहेत, ते सुद्धा अनेक अशीच वाचाळ विधानं करून जातीय भावना भडकवण्याचा प्रयत्न झालाय. तिकडे त्या गजेंद्र सिंगांच्या नियुक्तीवरून तिथं आंदोलन सुरू आहे आणि तिथं सुद्धा अशाच पद्धतीचा वाद आहे की भाजपनी एक आपल्या विचारसरणीचा माणूस इथं लादण्याचा प्रयत्न केला. म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की कुठे ना कुठेतरी या दोन्ही पद्धतीने वातावरण तापवण्याचा प्रयत्न आहे. मग मला तर असं दिसतं की एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून गणेशोत्सवांच्या मंडपापर्यंत शिवसेनाच लोकांच्या प्रश्नाबद्दल आत्ता बोलते आणि मग ह्या सगळ्या लोकांच्या प्रश्नाबद्दल म्हणजे शेतकरी आत्महत्यांपासून इतर सगळ्या गोष्टींपासून दुर्लक्ष व्हावं याच्यासाठी कुठेतरी भाजप आणि त्यांना निवडणुकीच्या निकालानंतर बिनशर्त पाठिंबा लागलीच जाहीर करणार राष्ट्रवादी काँग्रेस हे अशा पद्धतीचं एक वेगळं जातीय राजकारण करून या प्रश्नांकडून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करताय का? ही एक तशी छुपी युती आहे का असं मला वाटतं आणि त्याच्यासाठी ह्या पुरस्काराचा वापर केला जातोय का असा एक प्रश्न पडावा असं एक चित्र निर्माण झालेलं आहे. चला, अनिल गोटे खूप मोठा गंभीर आरोप आहे. म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला एवढी भरभरून मतं दिलेली आहे, तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवत नाहीये आणि अशा प्रकारच्या वादाला खतपाणी घालतात, बोलत नाहीत. अशा प्रकारचे विवादास्पद नावे तुम्ही पुरस्कारासाठी घोषित करता. म्हणजे गजेंद्र चव्हाण असेल किंवा बाबासाहेब पुरंदरे असेल, जे सर्वानुमते एकमताने नाव पुढे येईल ते सरकारने पुढे नेलं पाहिजे. सरकार हे कुठल्या पक्षाचं नसतं, मंत्री हे कुठल्या पक्षाचे नसतात. म्हणजे तुम्ही मुद्दामून अशा प्रकारचं वातावरण निर्माण करतायत जेणेकरून लोकांचे जे प्रश्न आहेत
त्यांच्याकडे माध्यमांचं किंवा लोकांचं लक्ष जाणार नाही. कोटे साहेब बोला. हां, आठवले साहेब, पहिली गोष्ट अशी आहे की गजबे साहेबांनी जे सांगितलं काय त्याचं मी थोडी दुरुस्ती करतो. पूज्य साने गुरुजींनी विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश करावा यासाठी केलेला उपोषण हे जगजाहीर आहे. काय साने गुरुजी काय दलित नव्हते, साने गुरुजी हे ब्राह्मणच होते आणि कोकणस्थ ब्राह्मण होते. त्यामुळे हा जातीयवाद याच्यामध्ये आणू नये. मग बाबासाहेब आंबेडकरांना कशाला त्या संविधानाविषयी गरज पडली असती? त्या संविधानाचा काय विरोध होत आहे ते बदलवण्याचं काम या ठिकाणी कोण करताय? त्यातली कलम काढून पुन्हा वाद आणण्याचं या ठिकाणी कोण काम करतंय? या राज्यामध्ये समान हक्क कायदा त्या ठिकाणी आणण्याचं कोण करते? मुस्लिमांना डिवचण्याचं काम कोण करते? बौद्धांना डिवचण्याचं काम या राज्यामध्ये कोण करते? देशामध्ये कोण करते? हा प्रश्न आहे ना. आम्ही पोळलेले लोक आहो, आम्ही आंबेडकरी चळवळीतले लोक आहो. आम्हाला आमचं दुःख, ज्यांनी दुःखाच्या वेदना बघितल्या नाही, आम्ही दुःखाच्या वेदना बघितलाय. आम्हाला त्या ठिकाणी बाबासाहेबांना त्या ठिकाणी क्लासमध्ये बसू देत नव्हते. कोणती प्रवृत्ती क्लासमध्ये बसू देत नव्हती. बाबासाहेब हा प्रश्न अगोदर अनुत्तरित आहे, त्याचं उत्तर दिलं पाहिजे. मग त्याच्यानंतर त्यांना सुद्धा विरोध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. हे कोणी केला हा विरोध? याचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आम्हाला पाहिजे ना. या प्रश्नाचं उत्तर मिळणं आवश्यक आहे ना, की तेच दिवस आम्हाला बघायचं आहे. मी सांगतो, हा जो कायमचा यांचा बाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन बरं का, आज बाबासाहेब आंबेडकरांचं नाही, 7 ऑगस्ट रोजी 1990 रोजी बहुजनांना या ठिकाणी आरक्षण दिलं. 340 कलम बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात टाकलं आणि तेव्हा त्या ठिकाणी मंडलचा जन्म झाला. आणि हे आरक्षण दिल्याबरोबर संपूर्ण देशामध्ये किती उन्माद त्या ठिकाणी करण्यात आला. आरक्षण देऊ नका म्हणून कोण लोक होते विरोध करणारे? कोण त्या ठिकाणी त्या बहुजनांच्या विरोधात होते? हा सुद्धा प्रश्न खरा इतिहास हा जनतेपर्यंत गेला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेपर्यंत गेला पाहिजे. महात्मा फुलेंचा खरा इतिहास जनतेपर्यंत गेला पाहिजे. सावित्रीबाई फुलेंचा इतिहास जायला पाहिजे. तुम्ही पुस्तकं लिहा, तुम्ही आणा लोकांपुढे, तुम्ही जनतेपुढे आणा. आठवले साहेब, नाही गोटे साहेब, साधा प्रश्न आहे. आठवले साहेब, मला एक बोलायचं आहे. नाही, हा ठीक एवढा आहे. मोठा वाद महाराष्ट्रामध्ये चालू असताना ज्याप्रमाणे मुख्यमंत्री काही बोलत नाही, काही निर्णय घेत नाही, त्याचप्रमाणे बाबासाहेब पुरंदरे सुद्धा शांत आहेत. ते आपली भूमिका जाहीर करत नाही. एवढा विरोध होत असताना त्यांनी पुरस्कार नाकारायला हवा आतापर्यंत, की शिवभक्तामध्येच वाद चालू आहे. दोन्ही बाजूचे लोक शिवभक्त आहेत, शिवरायांचे भक्त आहेत. मग ते आपापली बाजू मांडतायत आणि ह्याच्यात विरोध होतोय. एकमेकाची डोके फोडले जात आहेत. काही कार्यकर्ते ICU मध्ये दाखल आहेत. असं असताना त्यांनी स्वतः पुढाकार घ्यायला पाहिजे की मीच पुरस्कार नाकारतो, तर हे थांबेल. अन्यथा हे थांबणार नाहीये. आज बारामतीमध्ये सुद्धा हीच घटना घडलेली आहे. ठिकठिकाणी फलटणमध्ये हे होत आहे. आता हे महाराष्ट्रभर हे चालू ठेवायचं का? पुरस्कार नाकारायचं एवढे इतिहासाचे संशोधक आणि अभ्यासक आहेत बाबासाहेब पुरंदरे, त्यांनी समजायला पाहिजे ना की संदीप प्रधान महाराष्ट्रामध्ये भूमिका घ्यायला पाहिजे. कधीही चर्चेला समोर येत नाहीये. ठीक आहे, ही चर्चा आतापर्यंत कधी समोर आली नाही. जातीय नाही संदीप, वेगवेगळे जातीय अभिनिवेश बाळगून शिवाजी महाराजांचे आम्ही प्रेमी आहोत असं सांगणारे शिवप्रेमी असूच शकत नाही. कारण स्वतः शिवाजी महाराजांनी कधीच जातीपातीचं राजकारण मानलं नाही. त्यांच्याबरोबर सर्व समूहातले सर्व जाती धर्माचे लोक होते आणि त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे जातीय अभिनिवेशातून शिवाजी महाराजांच्या प्रेमाबद्दल बोलणारे कुणीही शिवप्रेमी नाहीत. ते ढोंगी राजकारणी आहेत आणि त्यांना फक्त राजकारणच करायचंय असं माझं ठाम मत आहे. ते दोन्ही जबाबदार आहेत या सगळ्याला. मी कुणाही एकाबद्दल बोलत नाहीये, दोघेही जबाबदार आहेत त्याला. कुणाला ऐकूनच घ्यायचं नाही. लोकांमध्ये दंगल घडवायची, लोकांची माती भडकवायची, हे सगळं काम सुरू आहे या लोकांचं निश्चित. आणि मूळ प्रश्नांकडून, लोकांच्या समस्यांकडून लक्ष दूर करायचं आहे. बिलकुल. माझा वेळ संपलेला आहे. मी अत्यंत मुद्देसूद चर्चा केलेली आहे. मी माझं मत कुठेही मांडलेलं नाही. मान्यवरांकडून मी मत जाणून घेतलेलं आहे. वाद फक्त शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दलचा आहे. दोन्ही गट शिवाजी महाराजांना मानतात पण एकत्र यायला तयार नाही. याचा अर्थ असा आहे की दोन्ही बाजूंना
आपल्या परीने शिवाजी महाराजांचा इतिहास लिहायचा आहे किंवा तो लोकांपुढे आणायचा आहे आणि हे देशासाठी किंवा महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे. आणि असं असताना महाराष्ट्र सरकारने पुढे येऊन या संदर्भातला वाद सोडवला पाहिजे अशी ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. कारण वाद निर्माण करून राजकारण होणार आहे, वाद निर्माण करून खरा शिवाजी महाराष्ट्राला कळणार नाही. मी कार्यक्रम इथेच थांबवतो. आपले सगळ्यांचे आभार. आपण पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.